ही आहे कोलंबी मच्छी. त्याचं मी बनवलं सूप आणि त्याचबरोबर कोलंबीचंच केलं हे सँडविच. काय झालं, एक दिवशी कोलंब्या आणलेल्या, त्यातल्या थोड्याशा कोलंब्या मी साईडला काढून घेतल्या आणि म्हटलं थोड्याशा रस्सा केला आहे आणि थोड्याशा ह्याचा आपण सूप पण करूया. तर मग सूपसाठी ह्या थोड्याशाच कोलंब्या मी घेतल्यात, स्वच्छ धुतल्या आणि सूपसाठी आपल्याला भाज्या पण लागतील. तर सिमला मिरची आणि ही कांद्याची पात थोडीशी आहे आणि हिरवी मिरची, हे सगळं बारीक करून घ्यायचं. ह्या ज्या कोलंब्या आहेत त्या छान अशा मिश्रणामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. त्याच्यासाठी हे एक अंडं घेतलं आहे, 2 चमचे मक्याचं पीठ घ्यायचं आणि 1 चमचा मैदा घ्यायचा, मीठ घ्यायचं चवीनुसार. हे चांगलं फेटून घ्यायचं, घट्टसर असं हे मिश्रण आपलं तयार करायचं आणि ह्या मिश्रणामध्ये ह्या कोलंब्या आहेत त्या मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या. खरं सांगायचं तर सूप तर चांगलं लागतंच, पण ह्या ज्या आपण ह्या कोलंब्या मी अशाच ज्या फ्राय करते ना, त्या फ्राय केल्यानंतर ज्या कोलंब्याची टेस्ट आहे ना, खूप मस्त लागते. असंच समजा आपल्याला कोलंब्या अशा सुक्या खायच्या असतील ना, तर खूप छान लागतात अशा कोलंब्या फ्राय केलेल्या. पण मला ह्या कोलंब्या सूपमध्ये खायचं आहे, तर त्याच्यासाठी मी इथे आता ज्या भाज्या मी कट केल्या, कांदापात आणि जी मिरची, ते थोडंसं तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं. त्यानंतर हे आलं लसूण पेस्ट घालते 1 चमचा, पाणी घालायचं ग्लासभर. थोडी उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा मक्याचं पीठ घालते आणि ह्याच्यामुळे काय होईल, घट्टपणा येईल. आणि हा आहे 1 चमचाभर सोया सॉस. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे उकळून घ्यायचं. एक उकळी आल्यानंतर ह्याला थोडासा घट्टपणा आला की त्याच्यामध्ये ज्या फ्राय केलेल्या आपल्या छान अशा चवीच्या कोलंब्या आहेत त्या घालायच्या. थोडीशी एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. हे सूप मस्त असं सूप, साधं सोपं पटकन होणारं आहे, पण त्या सूपबरोबर त्या कोलंबीची अप्रतिम चव. मस्तच लागतं हे सूप. लवकर होतं, पटकन होतं आणि सगळ्यांना आवडतंही. ही एक रेसिपी झाली जी कोलंबीचं सूप आहे आणि दुसरी रेसिपी असणार आहे त्या ह्याचं कोलंबीचं सँडविच करणार आहे मी. तर ही कोलंबी घेतली, स्वच्छ धुतली, त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ही आहे बाकीची तयारी. ह्याच्यात थोडंसं तेल घेते, बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा ट्रान्सपरंट असा थोडा फ्राय झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. ही धणेपूड घालते 1 चमचाभर, हळद, लाल मिरची पावडर आणि ही जिरेपूड अर्धा चमचा. हे सगळे मसाले घालून तेलामधून थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर जी बारीक चिरलेली जी कोलंबी आहे ती घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि कोलंबी काय लगेच शिजते. झाकण ठेवून थोडं शिजवायचं, थोड्या वेळाने थोडं परतून घ्यायचं. आता ही झाली, त्यावरती मी कोथिंबीर घालते. आता हे स्टफिंगसाठी आपलं मिश्रण तयार आहे. एक अंडं पण लागणार आहे, त्याच्यासाठी हे एक अंडं घेतलं आहे, हळद घातली, मीठ घातलं, चांगलं फेटून घ्यायचं अंडं. त्यानंतर ब्रेड लागेल 2, तव्यावरती तेल घालून घ्यायचं. जे ब्रेड आहे त्याच्यावरती जे आपलं कोलंबीचं स्टफिंग किंवा सारण आहे ते सगळं लावून घ्यायचं त्या ब्रेडला. आता ह्या तव्यावरती फेटलेलं अंडं आहे ते जेवढं पसरवता येईल, जेवढी आपली मोठी अंड्याची पोळी होईल तसा प्रयत्न करायचा. पातळ लेअर झाला तरी चालेल, पण ती मोठी झाली पाहिजे पोळी. तव्याला थोडं इकडून तिकडून हलवून ती पोळी जेवढी मोठी करता येईल तेवढी करायची. कारण की आपण ह्याच्यावर जेव्हा ते ब्रेडचं पीस ठेवू तेव्हा ते पूर्ण असं ते फोल्ड करता आलं पाहिजे. तर हा सगळा अंदाज ठेवून आपण ती पोळी तयार करायची आणि हे ब्रेड ठेवून तिन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं. दुसऱ्या साईडनी पण पलटून ते चांगलं व्यवस्थित तापून घ्यायचं आणि छान असं पटकन नाश्ता होतं. पटकन यासाठी म्हणते कारण की कधी-कधी आपण सुकी कोलंबी घरामध्ये बनवलेली असते, तर ती समजा उरली असेल तर अशा प्रकारे उरलेली कोलंबीचं हे छान असं नाश्ता आपण करू शकतो.